हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मी स्वप्नाली. ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की मी आज आले माझ्या मामांच्या घरी. माझे मम्मी पप्पा आणि दादा गावाला गेलेत, त्यामुळे मी इकडे राहायला आले एक दिवस. आणि माझे मामा मामी वगैरेही गावाला गेले, त्यामुळे इकडे घरामध्ये रुची आणि दीपा दोघीच आहेत, त्यामुळे मी पण आले राहायला त्यांच्यासोबत. आता पूर्ण व्लॉग बघा तुम्ही. आम्ही दिवसभर काय काय मज्जा वगैरे करू ते, आणि पहिल्यांदा फुल व्लॉग बनवतोय, त्यामुळे तुम्हाला आवडतं कमेंट. आता बघू शकता इकडे दुपारचे 2 वाजलेत आणि इकडे रुचीचा नाश्ता आता चाललेला आहे. ती संडेला एवढंच लेट उठते. दुपारी आम्ही जेवण नव्हतं काय केलं, कंटाळा जेवण बनवायला, त्यामुळे आम्ही चायनीजचा प्लॅन केला होता. इकडे आमचे मोठे भाऊजी आहेत ना, त्यांना आम्ही चायनीज आणायला सांगितलेलं. इकडे मला फ्राईड राईस आणले, रुचीला पण फ्राईड राईस आणले, आणि शेजवान ट्रिपल राईस हा दीपासाठी आणि थोडा भाऊजींसाठी आणलेला. फुल आणलं आहे त्या दोघांसाठी, आणि आमच्या दोघींना हाफ हाफ आणलं आहे फ्राईड राईस. आणि इकडे बघू शकता मस्त असं ट्रिपल राईसमधला सूप आहे बाहेर, त्यात चिकनचे चला मग या जेवायला. इकडे रुची बसले जेवायला, दीपा वगैरे बसले, भाऊजी पण बसले, आणि इकडे मी पण बसले. आणि चला मी आता टेस्ट करून बघते. चटणी पण एक नंबर होती, चटणी मस्त एकदम. फ्राईड राईससोबत आहे ना त्यांची चटणी खूप भारी असते. चला मग या खायला. बघू शकता किती भारी दिसतो एकदम चायनीज, आणि खायला पण मस्त लागतो एकदम. आणि मी तिकडे टेस्ट करून सांगते तुम्हाला कसा झाला आहे तो. एक नंबर झाला. रुची इकडे सूप पिते, तिलाही सूप भारी आवडलं आहे. आणि चायनीजही मी खाल्ला, तो एकदम मस्त टेस्टी होता, एकदम भारी होतं. इकडे दीपा भाऊजी पण बसले, त्यांनाही खूप आवडलं आहे, मस्त असं टेस्टी होतं. त्यांनी दोघांनी हे मागवलेलं शेजवान ट्रिपल राईस, आणि आम्ही दोघींनी फ्राईड राईस मागवलं. आमचं जेवण झालेलं आहे आता. आणि इकडे बघू शकता भांडे घासायचे आहेत, पण भांडे घासायचं आहे ना सर्वांनाच कंटाळा आहे. रुचीला पण कंटाळा आहे, दीपाला पण, आणि मलासुद्धा आलं आहे. तर त्यामुळे आम्ही चिठ्ठी उडवणार आहोत, ज्याचं नाव येणार तिला भांडी घासायला लागणार आहेत. त्यामुळे चला चिठ्ठी उडवूया. रुचीने आता इकडे बुक घेतलेली आहे, आणि आता चिठ्ठीमध्ये आमची नावं टाकणार आहे, आणि जिचं नाव येणार आहे तिला भांडी घासावं लागणार. कुणाचं येणार माहीत नाही. चिठ्ठीमध्ये नाव टाकायला इकडे आमच्या मामाच्या मुलाला बोलवलेले आहे, त्याला सांगितलं आम्ही नाव टाकायला. इकडे पहिलं नाव त्याने दीपाचं लिहिलेलं आहे, म्हणजे तिकडे दीपाचं नाव लिहिलं आहे. त्याच्यानंतर इकडे रुचीचं नाव लिहित आहे तो. रुचीचं नाव झाल्यावरती मग नंतर मग माझं नाव लिहिणार आहे. त्याची रायटिंग आहे ना तुम्ही बघू शकता, भारी रायटिंग आहे, मस्त एकदम रायटिंग आहे त्याची. नंतर इकडे माझं नाव आहे. चला मग आता उडवूया चिठ्ठी. आता चिठ्ठी उडवते आम्ही. आणि इकडे आमच्या बाजूली आहे आर्या, तिला आम्ही चिठ्ठी उचलायला बोलवले, कारण की आम्ही चिटिंग वगैरे करू ना कोण, म्हणून आता बघू. आता चिठ्ठी जिचं नाव आहे ना तिला भांडी घासायला लागणार आहेत. चल आर्या उचल, आर्या उचल, आणि एक चिठ्ठी उचला तू. अरे माझं नाव आलं ना, तू मार काढ. उचल आर्या, पण नाव काढलंय. गाईज माझं नाव आलेलं आहे चिठ्ठी मध्ये, आणि आता बँड आहे माझं. आता मला इकडे मी आता भांडी घासते. कुडतीवाले अंकल आलेले आहेत, कुडती घेऊन. कॉट सेट आहे इकडे, एवढे कॉट सेट अंकल संडेला येतात इकडे सगळे जण. हा कॉट सेट आहे, भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये. एक ब्लॅक कलर आहे, सगळे कलर. आणि हे इकडे गोलवाले गाऊन आहेत. हा इकडे एक गाऊन आहे, हे गोलवाले आहे. आणि हा कॉट सेट आहे, हा एक गोलमध्ये कलर आहे. अंकल ये वाले गोल, अरे देखो ये भी आपका ही. हा पण गोलवाला आहे, 250 रुपयाला. कुठलाही घ्यायचा 250 रुपयाला. हा छान आहे, हा दीपाला आवडलाय. अंकल आता कुर्ती दाखवते, मस्त मस्त कुर्ती कुर्ती आहेत, पण डिझाईन जरा पहिल्या काळातल्या वाटतात मला. ते गोल गाऊन आणि कॉट सेट आहेत ना, ते एकदम मस्त आहेत, पण कुर्ती जरा मला पहिल्या काळातली डिझाईन वाटते. कॉटनचा टॉप आहे, पण खास चांगला आहे. हा एक कलर आहे. क्रिशा बघा गावाला गेलेली 2 दिवस, सॅटर्डे संडे तिला सुट्टी होती, त्यामुळे त्यांच्या गावी लग्न होतं ना, तिकडे गेलेली ती. आणि ती आता गावावरून आले. हाय का क्रिशा? हॅलो. तुला गावाला आवडलं का? मज्जा आली? थंडी होती की नाही गावी? थंडी होती.
मग कुठे तू गेलेली? मम्माच्या गावी गेलेली की पप्पांच्या गावी? दोघांच्या पण. कुठे जास्त मज्जा आली? मम्मीच्या. मम्मीचं गाव सांग. देवील. तर दिविललाच मज्जा येते ना? दिविल म्हणजे आमचं गाव आहे. तिला तिच्या पप्पांच्या गावी निघायला जास्त आवडत नाही, तिला दिविलला आवडते. आणि गाईस आम्ही आता झोपून उठलेलो आहोत. बघू शकता किती वाजले. ती क्रिशा आम्हाला उठवायला आलेली. 5:30ला आम्ही उठलेली. आणि इकडे कचरा काढतात. आणि ही क्रिशाची आई आहे, क्रिशाची रंजाई, तिच्या पप्पांची आई आहे. आम्ही आज व्हेज राईस बनवणार आहे. त्यासाठी आम्ही इकडे मार्केटला आलो आहे भाजी घ्यायला. मस्त अशी मिक्स भाजी घ्यायची आहे. असं व्हेज पुलाव बनवायचा आहे आणि खास करून रुची बनवणार आहे तिच्या हातचा आज. ती तर फर्स्ट टाईम बनवते. आम्ही तिलाच बोललो आहे की तूच बनव, बघू तुझ्या हातचं कधीतरी आम्हाला खायला दे. त्यामुळे आज ती बनवते. दीपाच्या हातचं मी तर खूप वेळेला खाल्लेलं आहे. मस्त ती चिकन वगैरे बनवते. मी बनवते, पण पुलाव राईस मी फक्त एकदाच बनवला आणि रुची तर पहिल्यांदा बनवते. त्यामुळे बघूया आता कशी बनवते. त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे घ्यायला आलो आहे आम्ही इकडे. भाजी, मिक्स भाजी, गाजर, मटार, फ्लावर, फरसबी वगैरे घ्यायला आलेलो आहोत इकडे. आणि काही जे मसाले लागणार आहेत व्हेज पुलावसाठी तेही घेणार आहोत. शेजवान चटणी वगैरे असं सर्व सामान घ्यायला आलो इकडे. खूप साऱ्या भाज्या होत्या, पण भाज्या तर आम्हाला जास्त काही आवडत नाहीत, तरीसुद्धा आम्ही थोड्याशा घेणार आहोत. म्हणजे राईसला थोडा सुगंध येण्यासाठी थोड्याच भाज्या घेतल्यात, जास्त काही घेतल्या नाहीत. कोण खात नाही. मटार तर मला अजिबात आवडत नाही, तरीसुद्धा घेतलेला आहे. फ्लावर आहे, गाजर आहे. इकडे कसली भाजी आहे. इकडे आम्ही आता किराणा मालाच्या दुकानात आलो आहे व्हेज पुलाव मसाला घ्यायला, राईसमध्ये टाकायला. मस्त असा पुलाव मसाला टाकणार आहोत इकडे आणि छान राईस बनणार आहे आमचा. आता रुची इकडे कांदे कापते. व्हेज पुलाव बनवण्यासाठी रुची कांदे कापायची तयारी चालू आहे तिची आता. आणि इकडे तिला मदत क्रिशा करते. क्रिशा तिला मदत करते. भाजी आणली. हे काय मसाला आणलेला आहे. हे भाजी आम्ही जास्त खात नाही ना बिर्याणीमधली, त्यामुळे जास्त आम्ही भाजी आणलीच नाही. हे बिर्याणी मसाला आणले, सॉरी पुलाव मसाला. हे खोल क्रिशा, हे मसाला दाखवतो तुम्हाला. आणि ही शेजवान चटणी आणली आणि भाजी आम्ही जास्त नाही आणली, थोडीच आणली. मटार आहे, शिमला मिरची आहे, गाजर आहे आणि कोबी आहे, फ्लावर आहे. आणि हा मसाला आम्ही आणले पुलाव भातामध्ये टाकलेला, बघू शकता. मिक्स मसाले, मिरची आहे, दालचिनी आहे. हे काय बोलतात माहीत नाही, कमेंट करून सांगा ह्याला काय बोलतात ते. काली मिरी आहे, हे बडी इलायची, जिरा आहे, वेलची आहे आणि ह्याला काय बोलतात चक्री फूल आहे आणि ही छोटी इलायची आहे. हे सर्व मिक्स मसाला आहे. आणि कमेंट करून सांगा तुम्ही ह्यांना काय बोलतात ते. तर आम्हाला माहीत नाही ह्याला काय बोलतात ते, तुम्ही सांगा कमेंट करून. इकडे आता रुचीने गॅस पेटवला आहे आणि त्याच्यावर आता कुकर ठेवले आणि इकडे आता फोडणीची तयारी करत आहे. आता त्याच्यामध्ये तेल वगैरे सर्व ओतणार आहे. आणि इकडे बघू शकता रुच्यांच्या खिडकीतून कसं सर्व बाहेरचं दिसतं मस्त असं. तर इकडे बघू शकता आपला आता कुकर तापलेला आहे, त्याच्यामध्ये तेल वतते रुची. 2-3 चम्मच त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, बघू शकता इकडे. तर इकडे टाकलेलं आहे सर्व खडे मसाले जे आम्ही आणलेले ना ते सर्व टाकलेले आहे तेलात. आम्ही बनवायची आम्हाला सवय नाही, तरी पण आम्ही ट्राय करतोय. कसं होणार काय होणार काय माहीत नाही, तरी सुद्धा आम्ही ट्राय करणारच होता. रुची तर माझ्या मते पहिल्यांदाच बनवते. मी एकदा बनवलेला, पण रुची पहिल्यांदा बनवते आज. इकडे कांदा वगैरे टाकते सर्व. पण काही बोलतोय. इकडे सर्व मसाले काढून ठेवलेले आहेत. हे बघू शकता इकडे आहे, ही हळद आहे, ही धने पावडर आहे आणि हे तिखट आहे. आणि हे मामींचा आमचा सिक्रेट मसाला आहे. ते जे पण काय बनवतात ना तेव्हा त्यांचा हा सिक्रेट मसाला आहे. तर कसा आणि
बघू शकता इकडे कांदा आपला आता लाल झालेला आहे, भाजून मस्त असा खरपूस भाजलेला आहे. त्याचा असा रंग एकदम लाल लाल आलेला आहे, असं जरा झालेला आहे. आणि इकडे रुची आता सगळ्या भाज्या टाकून घेते, गाजर सर्व मिक्स भाज्या जेवढ्या आहेत तेवढ्या सर्व भाज्या टाकत आहे. आणि मस्त असं छान हलवून असं मस्त एकदम थोडं शिजून देणार आहे. म्हणजे थोडं वाफलवून देतात ना तसं करणार आहे थोडा टाइमनी. त्याच्यानंतर मग नंतर भात वगैरे काय मसाले असतील ते टाकणार आहे. पहिला हलवून घेते. आता इकडे मसाले टाकतोय आम्ही. हे इकडे हळद टाकली, दही टाकलं भातात मग टाकतात. इकडे हळद आली, लाल मसाला आहे हा. जास्त नको टाकू लाल मसाला, तिखट कारण का आम्ही ऑलरेडी त्यात खडे मसाले टाकले भरपूर. थोडीशी धना पावडर टाकले. त्याच्यानंतर आता हे मामींचा सिक्रेट मसाला टाकायची वेळ आली. आता वेळ आली सिक्रेट मसाला टाकायची. मामींचा एकदम फेवरेट आहे हा सिक्रेट मसाला. बघूया आता सिक्रेट मसाल्याची चव कशी लागणार आहे ते हाताला. इकडे सर्व मिक्स करून घेते रुची. बघू शकता कसा कलर रंग आले, एकदम मस्त भारी दिसते. बघूनच त्या भाज्या बघूनच तोंडाला एवढा पाणी आलंय, किती भारी आहे. गाईज आता रुचीला ना हाताला चटका लागतो. तिने हा चमचा आहे ना बदललेला आहे आणि तिने आता दुसरा मोठा पलेता घेतलेला आहे. तिचा जरा हात 2 वेळा भाजलेला आहे, त्यामुळे आता मोठा चमचा घेतलेला आहे. बस झालं का? इकडे झालेले आहे शिजल्या थोड्याशा. पुरा टाकू ना, हिशोबाने टाक, आला टाकलं. आणि इकडे आम्ही तो ह्याचा मसाला टाकलाय, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला. जीव जायची तिखट होणार आहे बिर्याणी. तिखट होणार आहे कारण आम्ही भरपूर खडे मसाले एकदम भरपूर टाकलेले आहेत. सगळे हिरवी मिरची पण टाकलेली आहे. लाल मिरची टाकलीच की ना. आता ह्याच्यामध्ये थोडासा दही टाकणार आहे आम्ही, जास्त नाही, थोडाच टाकणार आहे. थोडा जरा आंबटपणा येण्यासाठी. दही आणलेलं होतं तेच आता टाकते मी. थोडा नॉर्मली आंबटपणा लागण्यासाठी टाकलेलं आहे. इकडे तांदूळ टाकते आम्ही. आता सर्व झालेलं आहे. हळद टाकली का? हळद बिळद सर्व टाकले. इकडे तांदूळ टाकले. मिक्स करून घेते सर्व. बघा कसं मस्त एकदम सुगंध पण येते भारी आणि दिसायला पण बघा किती छान दिसतं, एकदम भारी. टाकलं आता ढक्कन लावते वरचं झाकण. आता इकडे इंडियाची बॅटिंग चालू झालेली आहे. इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची मॅच आहे. आणि इकडे भाऊजींनी बघितले आणि पहिलाच बॉलने पहिला 6 मारलेला आहे. अभिषेक शर्माने पहिला बॉलने पहिला 6 मारलेला आहे. कसं खेळतो आमचा दादासाहेब, बघा कसं खेळतो दादासाहेब. दादू हाय कर, हाय कर तर इकडे बघ. बघा कसं, हे बघा ही त्याची मैत्रीण आली बघा. दोघी जण कशी चालली. आम्ही आता आमच्या इकडे गल्लीच्या बाहेर एक लग्न झालेलं आहे, ते वरात बघायला चाललोय आम्ही. आता चला आम्ही चाललोय आता वरात बघायला. आता आपला पुलाव भात बघूया कसं झालाय तो. रुची आता खोलते. चला आता आपल्याला क्रिशा सांगेल कसा भात झालाय. क्रिशा चल भात खा. खरं खरं बस झालंय. रुची मावला किती 100 पैकी किती देणार मार्क, किंवा 10 पैकी किती देणार? 10 पैकी 10 देणार. मस्त झालाय ना. पहिल्यांदा बनवलं रुची मावला. तुला आवडला भात? आवडला. ओके. आता इकडे दीपा जेवायला बसली, इकडे रुची, इकडे मी बसले. चला आता मी टेस्ट करून बघते कसं झालंय तो भात. होऊ शकता मस्त असा भात. या सर्वांनी जेवायला या मस्त की. चला
मस्त भात झालाय. पप्पा तिकडे भांडे घासते, आता रुची इकडे कचरा काढते, सर्व साफसफाई करते. इंडिया इकडे विनर झालेली आहे मॅच. ते भाऊजी दीपाचं लग्न ठरले आणि त्या भाऊजींचा फोन आला. हे बघा भाऊजी, बघू हे बघा भाऊजी, हे आमचे भाऊजी आहेत. गणेश भाऊजी, ते पुण्याला राहतात. हाय करा भाऊजी. भाऊजी हाय करा. हा हे आमचे भाऊजी आहेत. ही दीपा, हिचे मिस्टर दीपा. तिचं लग्न आहे जानेवारी मध्ये. सगळ्यांनी या लग्नाला. ती खूप लाजते आता. सगळ्यांनी ब्लॉग झालेला आहे काढून आणि आता ब्लॉग एंड करायचा वेळ आलेली आहे. पूर्ण दिवसभरात आम्ही काय काय केलं, मज्जा मस्ती सर्व ब्लॉग मध्ये दाखवले. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सर्व करा. आणि तुम्ही आम्हाला एकदम आवर्जून सांगा की आमचा ब्लॉग कसा होता. पहिल्यांदा मी मोठा व्हिडिओ बनवला आज आणि तुम्ही कमेंट करून सांगा की नक्की कसा झालेला आहे. आणि इकडे आमची आता झोपायची तयारी झाली. इकडे बघा, दीपा झोपली, इकडे रुची आहे आणि मी पण आता झोपलो. त्यामुळे बोलली की व्हिडिओ एंड करते. आणि कसं वाटलं ते नक्की सांगा. चला मग भेटू. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.